आद्य बंडेखोर कवयित्री संत जनाबाई यांच्या साहित्य नगरीत भरलेल्या या 9व्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या 9व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीमती उषाताई दराडे या संमेलनाच्या उद्घाटनासाठी रात्रभर लांबवरचा प्रवास करून आपल्यासाठी आपल्या या लहानशा खेड्या जरी आपण त्याला शहर म्हणत असतो तर आजच्या युगधर्माचा जर विचार केला आपण तर तुलनात्मक दृष्टीने हे खेळाची अहमदपूर इतक्या लांबचा प्रवास करून आपल्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन करण्यासाठी आपल्यापर्यंत आल्या त्या श्रीमती प्रतिभाताई शिंदे त्या जळगावहून आलेल्या आहेत. जळगाव परिकृत्या आलेल्या आहेत. त्या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष ॲडव्होकेट ज्योतिताई काळे पुढे खाली अहमदपूर मराठवाडा साहित्य परिषदेच्या अहमदपूर शाखेचे अध्यक्ष आणि कॉम्रेड श्रीनिवास काळे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सत्यनारायणजी भाऊ काळे सगळे अहमदपूरमध्ये त्यांना भाऊ म्हणतात. हे माझ्या लक्षात आलेले आहे म्हणून मी त्यांचा भाऊ म्हणून उल्लेख करतो. स्वागत मंडळाच्या सर्व पदाधिकारी, मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्राध्यापक किरण सगर, कार्यवाह डॉक्टर दादा गोरे, कोषाध्यक्ष पुंडलिक रावतकरे, व्यासपीठावर बसलेल्या स्वागत मंडळाच्या सर्व पदाधिकारी, सभागृहात बसलेले मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीचे सर्व उपस्थित सदस्य, अहमदपूर शाखेच्या कार्यकारिणीचे सर्व उपस्थित सदस्य, मराठवाडा साहित्य परिषदेचे या संमेलनासाठी आलेले सर्व सन्मान्य सभासद स्त्री आणि पुरुष आणि रसिक बंधू भगिनींनो, प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचाही उल्लेख करणं मला आवश्यक वाटतो. मराठवाडा साहित्य परिषदेच्या या 9व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं परिषदेचा अध्यक्ष म्हणून स्वागत करतो. मराठवाडा साहित्य परिषदेचं हे 9वं साहित्य संमेलन. एक गोष्ट आधी मला या ठिकाणी स्पष्ट केली पाहिजे, जो उल्लेख झाला होता. नंतर मी माझ्या मुद्द्यांच्याकडे वळतो. 1-2 मुद्दे मी फक्त मांडणार आहे, जास्त काही बोलणार नाही. या ठिकाणी सत्यनारायणचे भाऊ यांचा जो उल्लेख झाला की मी अमुक आहे, अमुक प्रांतातून आले, महाराष्ट्रात स्थायिक झाले, ती ओळख त्यांनी टिकवलेली नाही. महाराष्ट्राच्या जीवनाशी, महाराष्ट्राच्या नावांशी, महाराष्ट्रातल्या समाजाशी किती एकरूप व्हावं त्याने आपलं नावच मराठी करून काळे. वरकर जेव्हा काळे हे आडनाव वाचल्यानंतर हे राजस्थानमधून आलेले मारवाडी आहे, मारवाडी कुटुंबीय असं कोणी म्हणतात, सांगावं लागतं. कोणीतरी सांगितलं तरच ते म्हणतंय. आणि म्हणून समाज, परप्रांतातून आलेला समाज ज्या प्रांतामध्ये येतो त्या प्रांतातील समाजाशी, त्याच्या भाषेशी, संस्कृतीशी एकरूप होतो, तेव्हा तो परतारा येतो तिथं त्या समाजाचा एक घटक बनतो. त्या समाजाचे घटक बनले, आपलं नाव बदलून पूर्णपणाने विसरून गेलेले सत्यनारायण भाऊ आणि त्यांचं कुटुंब आहे. आणि म्हणून ते ह्या ज्या मराठी संस्था आहेत
अहमदपूर सारख्या शहरामध्ये चालणाऱ्या या संस्थांचं नेतृत्व करू शकतात. या संस्थांचं नेतृत्व इथला समाज उगीच कोणाला देत नाही, तर त्याचं या समाजाशी एकरूप होणं लक्षात घेऊन तुमच्याकडे हे नेतृत्व आहे. मी असं म्हणेन, आम्ही नेहमी असं म्हणतो की या शहराचा सांस्कृतिक चेहरा कोणता आहे, तर मी सांस्कृतिक चेहराच नुसतं म्हणणार नाही, तर मी असं म्हणेन की सामाजिक चेहरा, सामाजिक कार्याचा आणि सांस्कृतिक कार्याचा चेहरा अहमदपूरचा जर कोणता असेल तर सत्यनारायणचे भाऊ. त्यांनी आपल्या सुनेला, एरवी अशा कुटुंबातून, अशा वर्गातून ते आलेले आहेत की सहसा स्त्रियांना याच्यामध्ये सामाजिक याच्यामध्ये सहभागी होऊ दे. आपल्या सुनेकडे या संमेलनाचं स्त्रीच पाहिजे संमेलनाचे स्वागताध्यक्ष हे मराठवाडा साहित्य परिषदेचं धोरण आहे असं आम्ही सांगितल्यानंतर माझी सून स्वागताध्यक्ष होईल, तुम्ही आम्हाला संमेलन द्या असं त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर सबंध हे संमेलनाची पुढची मान्य झाली. आणखी एका गोष्टीचा उल्लेख मी या ठिकाणी करतो की या संमेलनाच्या उद्घाटक या सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक नाही. पण साहित्यिक नाही हे म्हणणं सुद्धा औचित्याला धरून होणार नाही. पण साहित्य आणि समाज या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या परस्परावलंबी आहेत. समाजाच्या प्रश्नातून साहित्य निर्माण होतं, समाजाच्या प्रश्नातून साहित्य निर्माण होतं आणि सामाजिक कार्याला साहित्य, जे काही साहित्यिक मानतात त्याच्यातून जर साहित्यिकांनी ते प्रभावीपणे मानलं असेल तर दिशा मिळते, त्याच्यातून दिशा मिळते आणि सामाजिक कार्यकर्त्याला त्यातून बळही मिळू शकतो आणि पुढेही जाता येण्याची दिशा दिसू शकते. आणि म्हणून या दोन्ही गोष्टी एकमेकावर अवलंबून असतात. समाज म्हणून साहित्य, जर समाज नसेल तर साहित्य निर्माणच होणार. प्रश्न समाजामध्ये निर्माण होतात आणि त्याला कलारूप लेखक देतात, लेखक किंवा कवी, साहित्यिक म्हणूया आपण. कोणत्याही वाङ्मयाच्या, नाटक असेल, कादंबरी असेल, कथा असेल, कविता असेल, अगदी आत्मचरित्र सुद्धा अशा पद्धतीने समाजामध्ये ती व्यक्ती वावरली, ते जर त्यांनी नीटपणानं मांडलं, न चोरता जर मांडलं तर चरित्राचा सुद्धा उल्लेख आपल्याला त्याच्यामध्ये करता येऊ शकतो. आणि म्हणून सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यविषयक, भाषाविषयक काम करणारी मराठवाडा साहित्य परिषद यांच्यामध्ये मी मुद्दाम इथे सांगतो की या संस्थेच्या स्थापनेपासून कधीच भेद नव्हता. स्थापनेपासून 80 वर्षापेक्षा जास्त काळ झाला. राजकीय प्रश्न आमचे, सामाजिक प्रश्न, भाषिक प्रश्न सोडवण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषद जन्माला आहे. निजामाच्या काळात ही गरज होती आणि म्हणून राजकीय क्रांतीसाठी स्थापन झाली. जगातली ही एकमेव संस्था, पहिली एक, शेवटची पण दुसरी संस्था. आम्ही राजकीय क्रांती केली, आम्ही भाषिक क्रांती केली, आम्ही सामाजिक क्रांती केली आणि म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेचे सुरुवातीचे स्थापना करणारे सभासद होते, ते परिषदेचे सभासद होते आणि राजकारणामध्ये राहून निजामाच्या विरोधामध्ये क्रांतीसाठी लढतही होते. ते पुढे कोणी स्वातंत्र्य सेनानी झाले आणि कोणी स्वातंत्र्य सैनिक झाले. आतापर्यंत होते, आता नाही. एका दुसरा मुश्किलीनं संबंध मराठवाड्यामध्ये सापडू शकतो, पण काळ मोठा निघून गेलेला आहे. तर असा सामाजिक कार्यकर्त्याचा, सामाजिक कार्याचा आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या भाषाविषयक, साहित्यविषयक कार्यामध्ये अशा प्रकारचा भेद आहे. आणि म्हणून आमच्या मोहित कादरेंनी, आमच्या सत्यनारायण भाऊंनी आशाताईंना या संमेलनात बोलावलेलं आहे आणि ते औचित्यपूर्ण अशा प्रकारची ती घटना आहे असं मराठवाडा साहित्य परिषदेचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला सांगतो. आणि मला जे 2 मुद्दे या 9व्या लेखिका साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मांडायचे त्याकडे मी वळतो. मराठवाडा साहित्य परिषदेचं हे 9वं लेखिका साहित्य संमेलन. याआधी 6 वर्षांपूर्वी बीडमध्ये 8वं साहित्य संमेलन झालं. 8व्या आणि 9व्या लेखिका साहित्य संमेलनात मोठं अंतर पडलं. साहित्य परिषदेने एवढं मोठं अंतर का पडू दिलं असा प्रश्न लेखिकांना आणि रसिकांनाही पडू शकतो. याकडे कोण कसा पाहतो हे त्याच्या वृत्तीवर आणि स्वभावावर अवलंबून आहे.
दृष्टीवर अवलंबून आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या दृष्टीने मान्यता प्राप्त आणि दखलपात्र असलेल्या लेखिका आणि स्त्री अभ्यासक या संमेलनाच्या अध्यक्ष झालेल्या आहेत. आजपर्यंत परिषदेच्या कार्यकारिणीत असलेल्या लेखिकांना अध्यक्ष करणे व त्याच वेळी कार्यकारिणीवरही राहू देणे औचित्याला धरून होत नाही. परिषदेला लोकापवादाला तोंड द्यावा. आज एका दुसऱ्या लेखिकेचा किंवा स्त्री अभ्यासकाचा अपवाद वगळता लेखिका साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद समोर लेखिका बसलेल्या आहेत त्यांच्यासाठी मी हे सांगतो. अध्यक्षपद देण्यासारख्या लेखिका किंवा अभ्यासक मराठवाड्यात तरी आज दृष्टीपथात येत नाही. त्यामुळे दरवर्षी लेखिका साहित्य संमेलन भरवण्याची निकट साहित्य परिषदेला वाटत नाही. हे वास्तव आपण सर्वांसमोर मांडणं मला आवश्यक वाटतं. याचा अर्थ असा की 80 ते 10 1980 ते 2010 या 30 वर्षाच्या कालखंडात या काळात मराठवाड्यात उदयाला आलेल्या लेखिकांनी स्त्री अभ्यासकांनी ज्या गांभीर्यानं मराठी लेखनाकडे पाहिलं त्या गांभीर्यानं आजच्या लेखिका मराठवाड्यापुरतं मी बोलतो. संबंध महाराष्ट्रासाठी हे संमेलन नसल्यामुळं तिकडेही तशीच परिस्थिती आहे. पण मी त्यांच्यासाठी बोलत मी आपल्या लेखिकांच्यासाठी बोलतो. गांभीर्यानं अलीकडच्या 15-20 वर्षातील लेखिका कवयित्रींमध्ये ते गांभीर्य आढळून येत नाही असा घ्यायचा का असा प्रश्न मी आपल्याला विचारतो. या 15-20 वर्षातील व नव्याने उदयाला येत असलेल्या लेखिका कवयित्रींना फक्त व्यासपीठाचे आहे. त्यामुळे त्यांचे लेखन फक्त वाहवा आशा आणि टाळ्या एवढ्या पुरतेच मर्यादित राहते. व्यासपीठासाठी साहित्य संमेलनातील कथाकथनाच्या कवी संमेलनाच्या निमंत्रणासाठी साहित्य परिषदेकडे येणारी नावं व त्यांची संख्या पाहून आमचा जीव दळपून जातो. कच्ची पक्की निर्मिती भरपूर असते. या निर्मितीतून त्यांचे वाचन चिंतन अभ्यास मात्र दिसून येत नाही. दिसते फक्त लिहिण्याची उर्मी आणि झटपट लोकांच्या समोर जाण्याची खटपट आकांक्षा. चांगल्या लेखक कवींचे वाचन अभ्यास त्यात आढळून येत नाही. थांबण्याची उमेदवारी करण्याची नव्या लेखक कवयित्रींची अजिबात तयारी नाही. स्त्री अभ्यासकांची तर सध्या मराठवाड्यामध्ये वारंवार आहे. अभ्यासकच दिसत गंभीर अशा प्रकारचे अभ्यासक आम्हाला दिसत नाही. व्यासपीठावर लेखिका साहित्य संमेलनाच्या पूर्वाध्यक्षा प्राध्यापक ललिताताई बसलेले आहेत. ललिताताई गाजगे बसलेले आहेत. त्यांना विचारा, त्या तुम्हाला सांगतील लिहित राहूनही प्रसिद्धीसाठी व व्यासपीठासाठी त्यांनी किती वाट पाहिली. व्यासपीठ मिळण्यासाठी आणि लिहिलेलं लेखन प्रसिद्ध होण्यासाठी त्यांना किती काळ थांबावं लागलं हे तुम्ही त्यांना विचारून पहा. म्हणजे मी काय सांगतो ते तुमच्या लक्षामध्ये येऊ शकेल. वयाची 40 उलटल्यानंतर त्यांना पहिल्यांदा व्यासपीठ मिळाले असावे. त्यांच्या पिढीने छोट्या लेखनातून आधी ओळख निर्माण केली, आधी वाचन केले, अभ्यास केला. त्यातून त्यांना लेखिका कवयित्री वाङ्मयाचे अभ्यासक म्हणून मान्यता मिळायला लागली. कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीने भूतकाळाकडे गांभीर्याने पाहिल्याशिवाय तिला वर्तमान घडवता येत नसतो. आधीच्यानी काय केलं हे पाहून आपण आपला वर्तमान कसा घडवायचा या दृष्टीने विचार करायचा. मराठवाड्यात फारसे लेखन न केलेल्या नांदेडच्या सूर्यकांताबाई पाटील यांच्यासारख्या राजकारणातील स्त्रियांनी वाङ्मयाच्या उत्तम वाचक अभ्यासक म्हणून आपली ठसठसीत ओळख निर्माण केलेली आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. राजकारणात भलेही त्यांनी दीर्घकाळ अंगीकारलेली भूमिका नंतर उत्तर काळामध्ये सोडून दिली असेल तो वेगळा मुद्दा आहे. पण वाचक अभ्यासक लेखक म्हणून अतिशय गांभीर्यानं त्यांनी वाङ्मयाकडे आणि भाषेकडे पाहिलेलं होतं हे मराठवाड्याला माहिती आहे. तरीही त्या अजून या संमेलनाच्या अध्यक्ष झालेल्या नाही. कोणी त्याचं लेखनच थांबलं. फारसं लेखन त्यांनी केलं नाही. पण वाङ्मयाची जाणवत राहते उत्तम अशा प्रकारची मी मराठवाड्यापुरतं बोलतो म्हणून हा उल्लेख करणं मला गरजेचं वाटलं. आजच्या संमेलनाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट उषा दराडे यांना समाज जीवनाची व समाजाच्या प्रश्नांची उत्तम जाण आहे. त्याबद्दल त्यांना आंतरिक कळकळ
त्यासाठी त्यांनी झोपून देऊन काम केले. त्यांची वैचारिक बैठक अतिशय पक्की. त्यांनी पुष्कळ कथा लिहिल्या आहेत. त्यांचे 4 कथा संग्रह श्रीरामपूरच्या शब्दालय प्रकाशनाच्या सुमतीबाई दांडे यांनी प्रकाशित केलेले आहेत. त्यांच्या या कमाईमुळे त्यांना या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मिळाले आहे. त्यांना मिळालेल्या या अध्यक्षपदाबद्दल मी त्यांचे मनापासून महाराष्ट्राचे समाज वास्तव आज नको तितके गढूळ झाले. ते कोणी गढूळ केले हे बोलण्याची आवश्यकता आता उरलेली नाही. ते सर्वांना समजलेले आहे. देशात महाराष्ट्र हा फक्त एकटाच असा प्रांत आहे की तो कधीही स्वतःपेक्षा देशाची, देशाच्या एकात्मतेची, देशाच्या समाजाची काळजी करणारा प्रांत. तो फक्त स्वतःचाच विचार कधीच करत नाही. हा महाराष्ट्राचा समाज आणि हा महाराष्ट्राचा इतिहास. इतरपर्यंत फक्त आपला विचार. महाराष्ट्र हा सगळ्या देशाचा विचार. इथला समाज सगळा देशाचा विचार आणि म्हणून तो सगळ्यांच्या पाठीमागे. पण देशाचे प्रश्न सोडवायचे, आपल्या प्रश्न होते. हा आमचा स्वभाव. गेल्या 9-10 वर्षात समाजामध्ये बीज पेरण्याचं काम देशाची सर्वोच्च सत्ता करते. त्यासाठी पगारी प्रचारक नेमले आहेत अशी विचारी लोकांच्या मध्ये कुजबूज आहे. पक्षपातीपणा हा आजच्या सत्तेच्या प्रत्येक निर्णयात व्यक्त होतो. देशाच्या नैऋत्येकडे मणिपूर सतत जळत होतो, आताही जळत आहे. तिथे सत्तेला नको असलेल्या आदिवासी अल्पसंख्याक समाजावर बहुसंख्याक समाज आक्रमण करतो आहे, त्याच्यावर हल्ले करतो आहे, त्याची घरेदारी लावतो आहे. ही मणिपूरच्या सरकारला दिसत. हे जितके वाईट आहे त्यापेक्षा मध्यवर्ती सत्तेला हे जास्त वाईट. हे जास्त वाईट. मणिपूरमध्ये अल्पसंख्याकांच्या स्त्रियांना नागडे करून त्यांची वाजत गाजत भिन्न काढली जाते, त्यांची विटंबना केली जाते, त्यांच्यावर बलात्कार केले जातात, त्यांचे खून केले जातात. हे सर्व देशाला दिसू नये, कळू नये म्हणून 3-3 महिने तिथले इंटरनेट बंद ठेवले जाते. यात हेतुपूर्वकता आहे. हे उघड झाल्यामुळे देशाचे पंतप्रधान फक्त पाहत आहेत. याबद्दल चकार शब्दही बोलायला तयार होत नाही. हे या देशाचं दुर्दैव. एखाद्या देशाचे पंतप्रधान इतके मुख्य असू शकतात, देश जळत असताना तोंड वेचून गप्प बसू शकतात. एवढे सगळे समोर दिसत असताना आपल्या सर्व लेखिका याचा संबंध वाङ्मयाशी आहे. म्हणून मी हे सांगतो, आपल्या सर्व लेखिका स्त्रियांच्या आजच्या प्रश्नावर, स्त्रियांवर देशभर होत असलेल्या अत्याचारांवर, छळांवर, शोषणावर, त्यांच्यावर होत असणाऱ्या अन्यायावर, राजसत्तेने जाणीवपूर्वक केलेल्या दुर्लक्षावर, बेअब्रूवर का बोलत नाही, का लिहित नाही असा प्रश्न लोकांना पडलेला आहे. लेखिकांचे न बोलणे, न लिहिणे समाजाची चिंता वाढते. आमच्या विद्यार्थी दशेत भारताची राज्यघटना शिकवत असताना आमचे प्राध्यापक आम्हाला सांगायचे की भारताचे राष्ट्रपती पद हे रबर स्टॅम्प म्हणजे रबरी शिक्का असते, म्हणजे निर्जीव असते. राष्ट्रपतीला सही करण्यापलीकडे कोणतेही अधिकार नसतात असे आमचे प्राध्यापक आम्हाला सांगायचे. त्याचे 100% उदाहरण समाजाला मणिपूरमध्ये स्त्रियांवर केलेल्या लांछनास्पद अत्याचारांच्या व विटंबनांच्या वेळी पाहायला मिळाले. भारताच्या विद्यमान राष्ट्रपती एक स्त्री आहे. मुख्य म्हणजे त्या आदिवासी आहेत म्हणून त्यांना आदिवासी आहेत म्हणून त्यांचा डंका पिटला जातो. मग आदिवासींवरच हल्ले केले जात असताना ते त्यांना कसे दिसत नाही. त्यांना राष्ट्रपती केल्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली त्या दबलेल्या असू शकतात, पण म्हणून त्यांना काही करणं शक्य नसेल असं होत नाही. पण एक स्त्री म्हणून, माणूस आदिवासी म्हणून निदान निषेधाचा एखादा शब्दही त्यांच्याकडून निघू नये हे पाहून फक्त मध्यवर्ती सत्तेचे समर्थक आणि सोयीने स्वार्थाचे राजकारण करणाऱ्या राजकारण्यांचे समर्थक व सत्तेकडे गहाण राहिलेली प्रसार माध्यमे सोडून देशातील तटस्थ नागरिकांची मान शरमेने व हतबलतेने पाहिली समाज हतबल झाले. हे आजच्या आपल्या देशाचे वास्तव. या घटना हे वास्तव देशभरातील लोकांच्या निदर्शनास येऊ नये म्हणून मणिपूरमधील इंटरनेट सेवा सरकारने बंद ठेवली आणि अल्पसंख्याकांवरील अत्याचार, त्यांची हिंसा, त्यांच्या मालमत्तेचं नुकसान आणि त्यांच्या स्त्रियांची केलेली बेअब्रू
विटंबना लपवून ठेवण्याची सरकारने काळजी घेतली. अशी आपल्या देशाची पारदर्शी संस्था हे आत्मवाद. एकीकडे नारी शक्ती वंदन अभियान म्हणून महिला आरक्षणाचा कायदा आणायचा, महिलांचे सबलीकरण करण्यासाठी देवालाच माझी निवड केली अशी मुक्तकंठानं स्वतःच्या हातानं स्वतःची पाठ टोकून घ्यायची, हुशारती मारायची. आणि दुसरीकडे आपलाच एक खासदार महिला कुस्तीपटूंचं शोषण करतो. त्याच्या विरुद्ध महिला कुस्तीपटू जंतर मंतरवर शांततामय अशा प्रकारचं आंदोलन करतात. ते पोलिसांकडून चिरडून टाकलं जातं. गुजरातमधील निराधार भिल्किश बानूच्या बलात्कारानं सोडून देऊन त्यांचा सत्कार केला. अशा गंभीर प्रकरणांची दखल न घेणं हे मध्यवर्ती सत्तेचं स्त्रियांना बंधन आहे असं समजायचं का, असा प्रश्न लोकांना सध्या पडलेला आहे. गेल्या 4 वर्षात महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यात प्रचंड वाढ झाली. बलात्कार, विनयभंग, हुंडाबळी, मुलींचे अपहरण, अनैतिक देहव्यापार असे आतड्याला पीळ पाडणारे गुन्ह्यांचे प्रकार. सत्ताधारी, वजनदारी श्रीमंत, मस्तवाल गुंड यांना सरकारी पाठीची का, हे मध्यवर्ती सरकारला दिसत नाही. हे सध्याचे देशातील स्त्री सबलीकरणाचे चित्र आहे. यात महाराष्ट्र ही मागे नाही. हे आपल्या लेखिकांनी लक्षात घेण्याची गरज. हे लेखिकांच्यासाठी हे सगळं चित्र आपल्या चित्र आहेत. हे चित्र मी आपल्या समोर उभं केलेलं आहे. हे आपल्या लेखिकांनी लक्षात घेण्याची गरज. आपण आपली मुलगी, आपली सून, आपला नवरा, आपला मुलगा सत्तेत आहे किंवा सत्तेच्या जवळ आहे म्हणून बायकोनं, आईनं आपलं तोंड बंद ठेवलं तर अशी पाळी उद्या त्यांच्या निकटवर्तीयांवर सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही. हे दिवस दूर नाही, हे समाजानं लक्षात घेण्याची गरज. या पार्श्वभूमीवर झारखंडची तरुण आदिवासी कवयित्री श्रीमती जकिंता केरकट्टा माहीत असेल आपल्याला, यांनी आज तक या मध्यवर्ती माध्यम समूहानं देऊ केलेला जागृती उद्यमान प्रतिभा सन्मान हा पुरस्कार ज्या कारणासाठी धिक्कारपूर्वक नाकारला, ते कारण ऐकले किंवा वाचले तर ज्यांच्या किंवा जिच्या ठिकाणी मानवतेचा, माणुसकीचा थोडा जरी अंश शिल्लक आहे, न्याय अन्यायाची थोडी जरी चीड आहे, त्याला किंवा तिला या आदिवासी स्त्री कवयित्रीचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. भारत देशातील तमाम लेखक कवींनी, किमान लेखिका कवयित्रींनी डोक्यावर घेऊन नाचावं अशी या कवयित्रीनं केलेली कृती आहे. मध्यवर्ती धारेतील प्रसार माध्यमांच्या डोळ्यात धनधनीत अंधन घालण्याचं काम तिने केलं. पुरस्कार नाकारताना तिने दिलेलं कारण जगभरातील प्रसार माध्यमांना लाज वाटावी असेल. पुरस्कार नाकारताना तिनं म्हटलंय की मणिपूर जळत असताना मणिपूरमधील आदिवासी स्त्रियांवर खून, बलात्कार, बेआबरू, नागवी धिंड अशा घडत असलेल्या लांछनास्पद अत्याचारावर भारतातील मुख्य प्रवाहातील प्रसार माध्यम 200 दिवसांपेक्षा अधिक काळ गप्प का नाही असा प्रश्न तिनं विचारलेला होता. हे सगळं लपवण्यात सहभागी का झाले असा जळजळीत प्रश्न विचारून प्रसार माध्यमांच्या या पक्षपाती मौनाचा निषेध म्हणून तुम्ही देऊ केलेला हा सन्मान मी तुमचा धिक्कार म्हणून नाकारत आहे असं उत्तर दिलं. धिक्कार म्हणून नाकारत आहे. या क्लेशातून आदिवासींचे दुःख, त्यांचा संघर्ष फक्त व्यक्त होत नाही तर प्रसार माध्यमांचा आदिवासींच्या जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि आदिवासींच्या जगण्याबद्दलचे तत्वज्ञानही व्यक्त होते. इतका फरक आहे 2 आदिवासी स्त्रियांच्या मध्ये. पहिली आहे राष्ट्रपती आणि दुसरी आहे बोलीभाषेतील कवयित्री. दोघीही आदिवासी. एक सत्तेसाठी तोंड विकून गप्प बसते आणि दुसरी धिक्कारानं एक साधारण एका छोट्याशा भाषेतली कवयित्री आपल्या तिच्या कवितेला मिळालेला पुरस्कार, तोही प्रसार माध्यमांनी दिलेला पुरस्कार धिक्कारपूर्वक नाकारते. हा दोन्हींच्या मनोवृत्तीतला फरक. आदिवासींच्या बोलीभाषेत लिहिणाऱ्या कवयित्री आहेत त्या मात्र या छळाबद्दल मुख्य प्रवाहातील प्रसार माध्यमे जबाबदारीने वागली नाही. त्यांनी माध्यमांचा धर्म पाळला नाही म्हणून त्यांना द्वेषानं त्याविचार मिळणारा सन्मान नाकार. लेखक कवींचं सत्व हे लेखकांसाठी, हे कवयित्रींसाठी. लेखक कवींचं सत्व आणि सामर्थ्य कशात असतं ते त्यांच्या या निर्णयातून आणि निषेधातून लेखक कवींना कळू शकतो.
मराठी लेखिकांनी असं सत्वशील व्हावं, मिंदक आणि लाचार होऊ नये अशी मराठवाडा साहित्य परिषद आणि या नव्या लेखिका मराठवाडा साहित्य संमेलनाची लेखिकांच्याकडून अपेक्षा आहे. काहीतरी मनात आलं आणि कागदावर उतरवलं याला निदान मी तरी लेखन म्हणतो. लेखनालाही तपश्चर्या लागते, अभ्यास लागतो, चांगले वाचन लागते, वाचलेल्या लेखनावर विचार करावा लागतो, यातून लेखनासाठीची समज येऊ शकते. आज वाचन आणि विचार बहुसंख्य लेखक कवींच्या लेखिका कवयित्रीच्या गादी नसतात तरी त्यांना मान्यता मिळते. आता आठवण आली म्हणून सांगतो. काही दिवसापूर्वी एक नवोदित लेखक आपलं पुस्तक घेऊन ज्येष्ठ साहित्यिक रारम बोराडे यांच्याकडे गेले. आपलं पुस्तक त्यांना दिलं आणि वाचून अभिप्राय द्या म्हणून सांगितलं आणि परत निघालं. त्यावेळी बोराडेने त्याला थांबवलं आणि विचारलं की हे पुस्तक लिहिण्यापूर्वी तुम्ही कोणाकोणाचं काय काय वाचलेलं, तुम्ही कोणाकोणाचं काय काय वाचलेलं आहे असा प्रश्न तरी विचारला. त्यावर तो लेखक ताडकन म्हणाला, मी दुसऱ्याच्या शेतातला ऊस खात असतो, दुसऱ्याच्या शेतातला ऊस खात असतो, माझ्या शेतातलाच पीक खातो. आणि मग दुसऱ्याच्या शेतातला कांदेश्वर तो पानसट आहे का गोड आहे ते तुला कसं कळणार? तो आणि खाऊन त्याला पाहायला पाहिजे आणि मग त्याचा तुझ्यापेक्षा जर गोड असेल तो गोड काय त्याचा विचार तू केला पाहिजे. मग ते बेनं तू मिळवलं पाहिजे, मग तो लावला पाहिजे तर तुझी शेती टळणार आहे, चांगला गोड तुझ्या शेतीमध्ये. आणि म्हणून इतरांचं वाचन, इतरांचं आपल्या अगोदरच्या लेखकांचं जे तुम्हाला ज्येष्ठ श्रेष्ठ किंवा उत्तम वाटत असतं त्यांचं वाचन करणं, आपली समज वाढवणं हे आपल्या लेखनासाठी उपयुक्त ठरू शकतं. याच्यासाठी मुद्दा मी रारम बोराडेंना आलेला जो अनुभव आहे हा अनुभव तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. आमची अशा प्रकारच्या लेखक कुळामध्ये आमच्या लेखिकांनी असू नये. म्हणजे दुसऱ्यांच्या शेतातला ऊस खात नाही, माझ्या शेतातला खातो. अशा कवीच्या कुळातल्या जर आमच्या कवयित्री किंवा लेखिका असतील तर ते मराठवाडा साहित्य परिषदेला आणि या नव्या लेखिका साहित्य संमेलनाला मान्य नाही. तर दुसऱ्याच्या शेतातला ऊस खाऊन तो जर गोड असेल तर माझाही ऊस त्याच्यापेक्षा गोड कसा होईल या दृष्टीनं प्रयत्न, चिंतन, अभ्यास करणाऱ्या लेखकांची मराठवाडा साहित्य परिषदेला आज या साहित्य संमेलनाची जी अपेक्षा आहे हे या निमित्तानं मला सांगायचंय. पुष्कळ बोलता येणं शक्य आहे, त्यातूनच आपल्याला आपल्या लेखनाचा दर्जा हा वाढवता येऊ शकतो. मी अतिशय कटुपणाने हे बोललो, अनेक लेखिका कवयित्री समोर परखड बोललो, आपल्याला वाईट वाटलं असेल. पण आजपर्यंत घेतलेला अनुभव, माझं वय आणि मी केलेलं वाचन ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर मी जर हे परखडपणानं तुमच्यासमोर बोललो नाही तर मी पळ काढला असा लोक अर्थ घेतील. आणि म्हणून मी पळ न काढता स्पष्टपणानं मला काय वाटतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या संमेलनाच्या व्यासपीठावर प्रयत्न केलेला आहे. आपण त्याच्यानंतर आपल्यात बदल करून घ्यायचा की नाही हे आपण ठरवायचं, एवढी अपेक्षा या संमेलनाला आणि मराठवाडा साहित्य परिषद तुमच्याकडे आहे. तुमच्याकडून तशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्वांनी मला 10 मिनिटं दिले होते, मी 15 मिनिटं घेतले, त्याच्यापेक्षा जास्त घेतले, पण हे सगळं सांगायचं तर संमेलनाच्या व्यासपीठावर सांगितलंच नाही. त्याच्यात दोन्ही होते, सामाजिक प्रश्न पण आहे आणि वाङ्मयीन प्रश्न पण. हे दोन्ही प्रश्न आपल्यासमोर मांडायचे होते. ते मांडण्यासाठी थोडा अधिक वेळ दिला, आपण सहन केलं, त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि सूत्रसंचालकांनी तुमचा वेळ संपला म्हणून मला मध्ये चिठ्ठी दिली नाही, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद सर, आपण वयाने अनुभवाने श्रेष्ठ आहात. या